तुला मी किती वेळा सांगितलंय बरं? हा सरपण आणून चुली कर स्वयंपाक. अहो ते जोपर्यंत तुझा बाप देत नाही ना पैसे मग आणून तेवढं हावड्याचं तोपर्यंत घरातल्या कोणत्याच कामावर हात लावत नाही. समजा चुलीवर स्वयंपाक करायचा गुरांची कामं ती तिकडे करायची. अहो मी करतच होते पण तुम्ही गॅसवर नाही समजा चुलीवर करायची तिकडं. हा अहो चुलीवर लाकडं तिकडे तो ती सरपण तिकडे खाली रस्त्याच्या पलीकडून तिकडे जायचं पण गॅस आहे लवकर लवकर आण तिथं जाऊन स्वयंपाक. रण्यवारी घेऊ नको तू आज सांगतो बरं तुला मी. हा तिकडून जाऊन सरपण घेऊन ये चुलीवर कर. हा हे सगळं माझ्याच नशिबी आहे. काय गोष्टीला कमी केली मी यांना. सगळं जिथलं तिथं तर देते तरी सुद्धा हे मला असं वागणूक देत आहे मोलकरीण वाहिनी. घरचा गॅस संपला नाही तरी बी मला म्हणते चुलीवर जेवण कर हे कर ते कर. काय झालं? काही नाही हो भाऊजी. सरपण कशाला काढत बसली इथलं आणि ही चुकाट्यात काय हा? ते घरचा ना गॅस संपलाय ना म्हणून मी सरपण काढत होते. अगं मग गॅस संपलाय तर मागच्या घरात दुसरी टाकी आहे ती जोडायची ना लगेच. सोमनाथ आहे का घरी? सांग ना त्याला. ते आहेत घरी पण मी म्हणलं मीच स्वयंपाक करते चुलीवरचा. पण तुला रडायला काय झालं? ते माझ्या डोळ्यात गेलं होतं भाऊजी. चालतंय बरं मी जाते घरला जेवण बी करायचंय. अरे माणसेव कुठे गेली का गाय पाणी गाड्या? अरे माणस इकडे ये लवकर. तो सांगितलं कळत नाही का रे त्या भाषेत मराठीत? बोला ना काय झालं? तुझा बाप शांसाराचा काही माग हा? ते राहिलं तू घरातले काम करत होते नाही नाही तुझ्या बापाचं बी सारखं तुझं बी सारखं. त्यांनी बी हुंड्याचा पैसा तसाच ठेवला आणि सोनं बी तसंच दिलं नाही. आणि हा अहो लग्न 2 लाख रुपये तर दिले ना. अरे 2 लाख 5 लाखाची बोली केली तुझ्या बापाने हुंडा द्यायची. हा तुम्हाला तर माहिती आहे ना आमची घरची परिस्थिती एवढी मग नाही. बापाला अगोदर कळलं पाहिजे होतं ना किती द्यायचं किती नाही. तुला एवढं कळत नव्हतं? मला काय माहित नाही. समजा शेणसारखं जोवर बापाने देणार तुझा पैसे तर तुला कुत्र्यावणी काम करावं लागणार आहे. हा अहो पण तुम्हाला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी कशा आहेत घरी. ते तुझा बाप चढ बघन ती मला घेणं ना तुझ्या बापाचं काय करायचं ते. हा काय आहे ना शांत ही कर. पडू नको तर नाटक करू नको. मागा जेवण सारखी सारखी नाटकं करायची नाहीत अगोदर. हा साठते पटक्यात झालं पाहिजे दम मोकळं. करते मी काम. टाइमपास लावले अजिबात नको करू. उऱ्या की पटापटा तुला उर काही सांगितलं कळत नाही का जरा? उरकू राहिले की त्याच्या पाया घाल. आणि तुला एक सांगतोय उद्यापासून आहे ना ही कुठी समज करायचं काम तुझं. हा घरातलं उरकायचं ही समधी काम तुझी तू करायची. नाटकं केली अशी मार खाशीन की माप नाही. पण जोपर्यंत तुझ्या बाप शब्दाला तयार होत नाही दिलेल्या तोपर्यंत तुला समधी काम मोल करावं करावं लागते. अहो पण शब्द काढत नाही तोपर्यंत. ठीक हा करेन मी काम सगळं. माझ्याकडे हलगर्जीपणा चालणार नाही आधी सांगतोय तुला. तुम्ही असं का वागता हो माझ्यासोबत? म्हणजे तुला मी सांगतोय अगोदर समज काम झाल्याशिवाय घराकडे फिरकायचं नाही. आणि कुठे बी करून ये वाटलंच तर खायला आणलेलं हाय अगोदर ते पोराने. हा हा चालतंय चालतंय पाहुणं. अहो तुम्ही म्हणता तसं काय काळजी करू नका. हा थोडं आम्हाला त्रास होईल बरं का समजून घ्या. हा पण करतो मी वायद्याप्रमाणे सगळं करतो. हा हा सांगतो बारक्याला बी सांगतो आणि सगळं व्यवस्थित करून घेतो. बरं बरं चालतंय. हा पाणी कशाला आणलं राहू दे. आता चहा घेतलाय. लय अवघड झालंय बघ. काय झालंय म्हणजे अगं या दाजी लोकांचं काय करावं ना तेच मला कळत नाही. कर दादा काय झालं नेमकं? काय झालं म्हणजे अरे पाहुण्यांची भूकच वाढत चालली राव. माझी आता आपली बहीण नाही का दिली बारकी त्या लोकांचा फोन आलता. आता काय जुन्या लोकांनी वायदे करून ठेवल्यात
म्हणले तुमच्या वडिलांनी बाबा एवढं एवढं तोळ द्यायचं कबूल केलं आणि एवढंच तोळ दिलं काय दिलं की तेव्हा मग एकदा दिलं डबल डबल घालता आता. अरे पण थोडं बाकी आहे म्हणते द्यायचं अजून आणि काय तर म्हण रोख रक्कम बी द्यायची अजून. हायला मग नानाने त्यांनी दिली होती की समजा अगोदरच तर. अरे बाबा काहीतरी घराचं काम काढलंय त्यांनी त्याला कमी पडते ते परत द्यायचे आता. मग आता आपण कसं काय द्यायचं परत डबल डबल त्यांना. आता त्यांना कळलं पाहिजे ना. केलं मला काय कळणार नाही. काय नाही आता हे बघ हे आपल्या बहिणी आहेत त्या दारात त्यांच्या पुढे काही जास्त बोलता येत नाही आणि आपल्याकडे पैसे बी नाही असं द्यायला. मागितलं किती त्यांनी नेमकं. मागितल्यात किती म्हणजे 40 लाख रुपये द्यायला लागते. काय हा हे काय झाडाला पिकणार आहे तेव्हा मग आता. मग इलाच काय त्याला. मग तू बोलला ना का त्यांना तसं मग. हे बघ मी काय करतो आता खालची जमीन आहे का आपली 1 एकर माझ्यावाली विकतो आणि 1 एकर तुझ्यावाली आणि सरळ त्यांचं आहे ना देणं देऊन ए, टाकू. मला नाही माहित असलं काय. मी नाही सुदेत माझ्या वाटणीची तपलं तू बघ काय करत ती. अरे बाबा ते दाजी म्हणते तर तसं करावं लागेल पैसे द्यायला नको का त्यांना. पण मी माझ्या वाटणीची 1 एकर बी ऐकणार नाही काहीच नाही. मला काही घेणं नाही. हा अरे पण हुंड्यात कबूल केलेले आहेत ते पैसे. अरे दादा पण दाजी लोकांची किती भूक वाढत चालली त्यांना लाज बिजा नाही तुम्ही. त्यांना लाज नाही तुला लाज आहेत का. हा काय चालवलंय तू. आज आपल्या बहिणीला त्रास दिला पैसे मागितले तर तुला राग आला का नाही. आणि मग मग तू मला सांग त्या मानसी बरोबर काय करतोय रे तू. त्या दिवशी तिला काटवाना सरपण तोडायला पाठवलं ही चुकाट आहे तिथं काय चावलं बिवलं मग. अरे लोकांचं लेकरू येते आपल्या घरात नांदायला आले विश्वासाने दिली आणि तो असं वागतो का. मानसी ए मानसी घरात गडी येत एवढं काम करायला नोकर चाकर आहे आणि तिला गुरांचं शेणबिन काढायला लावतो तू. लाज वाटत नाही तुला. काय झालं. बघ बघ तिच्या तोंडाकडे एकदा. अरे निष्पाप चेहऱ्याची पोरगी ती आपल्या घरात नांदायला आली उद्या आपल्या बहिणी बरोबर असं कोण वागलं तर कसं वाटेल तुला. दुसऱ्यांनी पैसे मागितले जमीन जाते म्हणल्यावर तुला लगेच पोटात तुटायला लागलं राग यायला लागला आणि तिच्या बापाने कुठं आणायचे रे पैसे. थोडीफार लाज वाटते का नाही तुला. दादा खरंच माझं चुकलं. मी खरंच चुकीचं वागलो. मला आता वाटतंय असं. चुकला. अरे लाज वाटली पाहिजे तुला लाज. तुला आहे ना खरं बायकोच द्यायला नव्हती पाहिजे. ती पोरगी तुझ्या कर्तब गाडीकडे बघून नाही आपल्या घराकडून आपल्या वडिलांच्या शब्दावर दिलेली आहे त्याची तरी लाज ठेव निदान. पैसा मागता हुंडा मागता. अरे काय घ्या खायचंय ते लग्नाच्या वेळी बसलाय ना खाऊन तेव्हा तरी ग बसलो मी पण आता नाही ग बसणार. आणि मानसी हा तुला काय त्रास दिला ना परत तर ऐकून घ्यायचं नाही. मला सांगायचं आणि जागेवर ह्याला उत्तर द्यायचं नाहीतर त्याच्या आधी तुझ्या कानाखाली वाजवेन मी. अजिबात अन्याय सहन करून घ्यायचा नाही काय. हो अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त चुकीचा असतो. कळलं का तुला. मानसी माझं खरंच चुकलं गाडी. मी असं नाही वागायला पाहिजे तुझ्यासोबत. नाही हो तुम्ही कशाला माफी मागताय माझी. जाऊन द्या झालं गेलं ते विसरून जाऊ आणि नव्याने परत अरे पण सुरुवात करू खरंच मी आपण. तुझ्यासोबत लय वाईट वागलो र. इतकं कोणी पारखीसोबत सुद्धा वाईट वागत नसेल एवढं मी तुझ्यासोबत वाईट वागलोय. जाऊन द्या हो. जा विसरून आता नव्याने सुरुवात करू आता आपण. आणि हे बघ भिकाऱ्यागत दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवू नको. भिकारी सुद्धा नाही डोळा ठेवत तर स्वतःच्या कष्टाने कमव आता आणि काय करायचंय ना तुझी कर्तबगारी दाखव. आपल्या बापाने आपल्याला कर्तबगार म्हणून जन्माला घातले दुसऱ्याच्या पैशावर जागणार भांडगुळ म्हणून नाही. आणि हा जर तू कष्ट करत असला काही एखादं चांगलं काम करत असला मेहनत करत असला त्यात तिने मदत नाही केली तर तिला बोल. पण इतर वेळी बोलायचा काय अधिकार नाही तुझा काय. परत पैशासाठी तिला त्रास द्यायचा नाही. चल जा आतमध्ये आता. पण त्यांच्यासाठी ती काही बी करायला तयार होती हो. हे त्याला कळलं पाहिजे ना. आणि हा तू पण लक्ष ठेव घरात. जा. जा तिला कामात मदत कर. चला जेवायला. आलोच.